नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकरी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती. सर्व प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवीन पदभरतीच्या जाहिराती मराठीमधून ऐकण्यासाठी, मराठीमधून पाहण्यासाठी आजच नोकरी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर इंडियन आर्मीकडून आलेल्या अपडेटनुसार त्यांनी टेरिटोरियल आर्मीसाठी ॲज अ ऑफिसर म्हणून पदभरती सुरू केलेली आहे. तर ही टेरिटोरियल आर्मी म्हणजे ज्याला आपण प्रादेशिक सेना असंही म्हणू शकतो. तर यामध्ये जी ऑफिसरची भरती आहे ती कशा प्रकारे आहे, कंडिशन, पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर सिलेबस काय असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. तर टेरिटोरियल आर्मीचा मोटोच आहे पार्ट टाइम कमिटमेंट अँड नॉट अ फुल टाइम करिअर. म्हणजे यामध्ये तुम्हाला फुल टाइम करिअर नसणार आहे. तर डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन यांनी आधीच कळवलेले आहे. तर 26 सप्टेंबर 2021 अशी रिटर्न एक्झामिनेशनची डेट असणार आहे. तर सुरुवात करूयात माहितीसाठी. तर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे 20 जुलै ते 19 ऑगस्ट अशी याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे. म्हणजे 20 जुलैला फॉर्म चालू होणार आहेत आणि 19 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती इथे दिलेल्या www.jointerritorialarmy.gov.in या वेबसाईटवरतीच लॉग इन करून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. फक्त आणि फक्त ऑनलाईन अप्लाय घेतले जाणार असल्यामुळे इतर कोणत्याही मोडने केलेले ॲप्लिकेशन्स हे ग्राह्य धरले जाणार नाहीत, ते रिजेक्ट केले जातील. तर टेरिटोरियल आर्मीसाठी ऑल इंडियामधून मेल आणि फिमेल कॅन्डिडेट्स पात्र असणार आहेत, ते यासाठी अप्लाय करणार आहेत. तर ऑल इंडिया तुमची स्पर्धा असणार आहे. तर याचं एज लिमिट हे यांनी दिलेलं आहे 18 वर्षे ते 42 वर्ष. 18 वर्षे ते 42 वर्ष यामधले कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे? तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजेच रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन यासाठी चालणार आहे. मग ते BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, मेडिकल ग्रॅज्युएट किंवा इतर कोणतेही ग्रॅज्युएट यासाठी इलिजिबल असणार आहेत. आणि फिजिकल स्टँडर्डमध्ये फिजिकली आणि मेडिकली तो विद्यार्थी, तो कॅन्डिडेट्स फिट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक नोट दिलेली आहे की सर्विंग मेंबर ऑफ द रेग्युलर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, GRA, पॅरामिलिटरी अँड लाईक फोर्सेस आर नॉट इलिजिबल. म्हणजेच जे लोक ऑलरेडी फोर्सच्या नोकरीमध्ये आहेत, मग ते आर्मी असो, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, GRA, पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा याच्याशी संबंधित समकक्ष जर फोर्समध्ये असेल तर असे कॅन्डिडेट्स यासाठी इलिजिबल नसणार आहेत. तर वरती सांगितल्याप्रमाणेच डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन 26 सप्टेंबर 2021 अशी असणार आहे. त्या दिवशी तुमची ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर ही टेंटेटिव्ह डेट आहे. यामध्ये काही चेंज झाल्यास ते वेबसाईटवरती कळवण्यात येईल. वरती सांगितल्याप्रमाणे सबमिशन ऑफ ॲप्लिकेशनच्या डेट आहेत 20 जुलैला ॲप्लिकेशन सुरू होतील आणि 19 ऑगस्ट 2021 रात्री 11:59 चालू असणार आहेत. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे? तर सेंटर ऑफ एक्झामिनेशन या टेरिटोरियल आर्मीच्या भरतीसाठी ऑल इंडिया असल्यामुळे जयपूर, कोलकाता, चंदीगड, अंबाला, आग्रा, श्रीनगर तसेच महाराष्ट्रातील पुणे, नंतर महाराष्ट्राबाहेर दार्जिलिंग, जालंधर, हिसार, भुवनेश्वर, नागरोटा, बेंगलुरू, गुवाहाटी, शिमला, लखनौ, देहरादून, हैदराबाद, दिमापूर, दिल्ली, अलाहाबाद आणि उधमपूर अशी ही एक्झामिनेशन सेंटर्स यासाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की स्टँडर्ड अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन काय. तर स्टँडर्ड अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये टाइम अलॉट काय केलाय, सब्जेक्ट कोणते असतील, नंबर ऑफ क्वेश्चन आणि त्याचे मार्क कसे असतील ते आपण पाहणार आहोत. तर सब्जेक्टमध्ये पेपर 1 आणि 2,
पेपर 1 मध्ये पुन्हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असं दिलेलं आहे. तर पेपर 1 मध्ये पार्ट 1 हा रिझनिंग असेल आणि पार्ट 2 हा एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असणार आहे. पार्ट 1 रिझनिंग साठी 50 क्वेश्चन्स असून 50 मार्क आहेत, तर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स साठी 50 क्वेश्चनला 50 मार्क आहेत. आणि याच्यासाठी टाइम अलॉट केलेला आहे 2 तास. म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला 2 तास मिळणार आहेत, त्याचप्रमाणे पेपर 2 साठी तुम्हाला 2 तास मिळणार आहेत. त्यामध्ये पण पार्ट 1 आणि पार्ट 2 अशी विभागणी केली आहे. तर पार्ट 1 जनरल नॉलेजचा असून यामध्ये 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी, तर पार्ट 2 मध्ये इंग्लिश हे 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असं याचं स्ट्रक्चर असणार आहे. तर स्टँडर्ड मध्ये हे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड ऑफ द पेपर इन एलिमेंटरी मॅथमॅटिक्स विल बी अ मॅट्रिक्युलेशन लेवल, म्हणजे 10वीच्या लेवलचं तुम्हाला यामध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स हे विचारलं जाणार आहे. आता सर्वात महत्वाचं यासाठी ऍक्च्युअल सिलेबस काय असणार आहे तर तो इथं दिलेला आहे. तर रिझनिंग अँड एलिमेंटरी मॅथमॅटिक्स मध्ये इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता की लॉजिकल कन्क्लुजन काय असेल बेस्ड ऑन सिम्पल पॅटर्न ऑफ नंबर्स, नंतर स्टेटमेंट, फिगर्स, लेटर्स, या पद्धतीने तुमचा पार्ट 1 रिझनिंग असणार आहे. तर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला अरिथमॅटिक, युनिटरी मेथड्स, एलिमेंटरी नंबर थेरी या प्रकारचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढल्या पेजवरती त्यामधलाच पुढला पॉइंट आहे अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, मेन्स्युरेशन, स्टॅटिस्टिक आणि पेपर 2 जनरल नॉलेज अँड इंग्लिश मध्ये पार्ट 1 जनरल नॉलेज, पार्ट 2 इंग्लिश. तर अशा प्रकारे हा सिलेबस असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रॉपररित्या तो पूर्णपणे रीड करायचा आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला पुढची तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी आखायची आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स टू इन्शुअर देअर एलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन, विद्यार्थ्यांनी स्वतःची पात्रता पाहूनच, पात्रतेमध्ये एज आलं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आलं आणि यासोबत इतर गोष्टी ह्या पाहूनच त्यांनी अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर जी टाईप ऑफ एक्झाम, म्हणजे तुमची जी एक्झाम आहे ती OMR शीट वरती होणार आहे. OMR शीट वरती एक्झाम ही सगळ्यांना माहितच आहे, तर त्याप्रमाणे ती एक्झाम होणार आहे. क्वालिफाईंग मार्क्स हे 40% लागणार आहेत पर सब्जेक्ट मध्ये आणि ओव्हरऑल पर्सेंटेज मध्ये तुम्ही 50% पाडणं गरजेचं आहे. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर इथं त्यांनी दिलेला आहे. कॅन्डिडेट शुड नोट दॅट देअर विल बी पेनल्टी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर्स मार्क्ड बाय कॅन्डिडेट इन दी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर. म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी दिलेलं नाहीये किती % निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, पण निगेटिव्ह मार्किंग आहे हे नक्की. त्याच्यानंतर फीज डिटेल्स काय आहेत ते आपण पाहूयात. तर जे कॅन्डिडेट टेरिटोरियल आर्मी या भरतीसाठी अप्लाय करणार आहेत त्यांना 200 रुपये ही फीज असणार आहे. ही फीज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय, म्हणजे तुम्ही अप्लाय कसा करायचा ते इथं त्यांनी दिलेलं आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला www.jointerritorialarmy.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती अप्लाय करायचं आहे. ब्रीफ इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, त्या आधी तुम्हाला रीड करायच्या आहेत, त्या रीड करूनच तुम्हाला पुढे अप्लाय करायचं आहे. तर डेट दिलेले आहे त्याने, स्टार्ट डेट आणि एंड डेट ते आपण पाहिलंच. त्याच्यानंतर त्यांनी दिलं आहे की the applicant must ensure that while filling their application form they are providing their valid and active email ID, as the concerned authorities may use electronic mode of communication while contacting them at different stages of examination process. म्हणजेच विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांचा व्हॅलिड ईमेल आयडी देणं गरजेचं आहे. म्हणजेच इंडियन आर्मी कडून जे पुढलं कम्युनिकेशन होणार आहे, मग ते एक्झामिनेशन रिलेटेड असतील किंवा इतर काही रिलेटेड असतील, हे कम्युनिकेशन तुम्हाला त्या ईमेलद्वारे केलं जाणार. त्यामुळे तिथं व्हॅलिड ईमेल आयडी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट आर स्ट्रॉंगली ऍडवाइज टू अप्लाय ओनली वेल इन टाइम, म्हणजे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची, फॉर्म क्लोजिंगच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना त्यांनी एक्झामिनेशन सेंटर प्रॉपररित्या तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एकदा फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचं सेंटर चेंज करण्यासाठी परमिशन दिली जाणार नाही, असं त्यांनी इथं इंडिकेट केलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर जी जनरेट होणारी प्रिंटआउट आहे ती सोबत ठेवायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड फॉर रिटर्न एक्झामिनेशन, रिटर्न एक्झामिनेशन साठी ऍडमिट कार्ड हे परीक्षेच्या काही दिवस आधी तुम्हाला त्याबद्दल कळवण्यात येईल. त्याच्यानंतर फॅसिलिटेशन काउंटर फॉर गायडन्स ऑफ कॅन्डिडेट्स, तर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील काहीतरी
मध्ये त्यांनी टेलिफोन नंबर दिलेला आहे ज्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ईमेल आय डी वरती तुम्ही ब्रीफमध्ये डिटेल्समध्ये तुमची क्वेरी लिहून सेंड करू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी रिटर्न एक्झामिनेशन सेंटर कन्सर्न टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर्स दिलेले आहेत. रिटर्न एक्झामिनेशन सेंटर प्रमाणे इथं लिस्ट दिलेली आहे मधून, तर त्याप्रमाणे इथे कन्सर्न टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढल्या पेजवर आपण जात आहोत. तर पुढल्या पेजवर त्यांनी दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसिजर मध्ये candidate whose application form are found correct will be called for screening. रिटर्न एक्झाम फॉलोड बाय इंटरव्ह्यू ओनली इफ पास्ड इन रिटर्न एक्झाम. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे फॉर्म करेक्ट आहेत, असे विद्यार्थी स्क्रीनिंगसाठी बोलावले जातील. यामध्ये रिटर्न एक्झाम घेतली जाईल. आधी रिटर्न एक्झाम होणार, नंतर इंटरव्ह्यू होणार. म्हणजे जे विद्यार्थी रिटर्न मध्ये पास होतील त्यांचं इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे. GPIB थ्रू म्हणजेच प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू बोर्डा थ्रू हे घेतले जाणार आहेत, जे तुमच्या टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर्सला असणार आहे. सक्सेसफुल कॅन्डिडेट विल फर्दर अंडरगो टेस्ट ॲट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB अँड मेडिकल बोर्ड फॉर ए फायनल सिलेक्शन. म्हणजे जे स्टुडंट ह्या सुरुवातीच्या 2 स्टेज क्लिअर करतील त्यांना SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आणि मेडिकल बोर्ड यांचे फायनल सिलेक्शनला सामोरं जावं लागणार आहे. मेल आणि फिमेल ज्या वॅकन्सीज आहेत त्यांच्या ह्या ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट नुसार कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर एम्बॉडीमेंट फॉर ट्रेनिंग 1 मंथचं तुमच्यासाठी बेसिक ट्रेनिंग असणार आहे. जे कॅन्डिडेट सिलेक्शन होईल त्यांचं 1 मंथ बेसिक ट्रेनिंग असणार आहे पहिल्या वर्षी. हे कमिशन कडून तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 2 मंथ अॅन्युअल ट्रेनिंग असणार आहे एव्हरी इयर इन्क्लुडिंग दी फर्स्ट इयर. म्हणजे एव्हरी इयर तुम्हाला 2 मंथच्या नंतर ह्या ट्रेनिंग असणार आहे. अँड 3 मंथ पोस्ट कमिशनिंग ट्रेनिंग विदिन फर्स्ट 2 इयर्स ॲट OTA चेन्नई. सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 3 महिन्याचं हे पोस्ट कमिशनिंग ट्रेनिंग असणार आहे, तेही OTA चेन्नई. OTA म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये हे तुमचं ट्रेनिंग असणार आहे. त्याच्यानंतर इथं त्यांनी काही टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत, ते तुम्ही प्रॉपररित्या रीड करू शकता. तर त्यांनी दिलेलं आहे की टेरिटोरियल आर्मी मध्ये तुम्ही फक्त पार्ट टाइम प्रकारे काम करणार आहात. 2 महिन्याची ट्रेनिंग घेणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. यामध्ये फुल टाइम तुमचं करिअर असणार नाही. सर्विंग इन टेरिटोरियल आर्मी डू नॉट गॅरंटी पेन्शन अँड द सेम इज द सब्जेक्ट ऑफ एम्बॉडीड सर्व्हिस ॲज पर ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट. म्हणजे टेरिटोरियल आर्मीमध्ये कार्यरत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेन्शन गॅरंटी इंडियन आर्मीकडून दिली जाणार नाही. अँड देन कमिशन इज ग्रांटेड दी रँक ऑफ लेफ्टनंट. यामध्ये कमिशन ग्रांटेड लेफ्टनंट रँकवरती केले जाणार आहे. तर पे अँड अलाउन्सेस हे जे आहे ते तुम्हाला रेग्युलर आर्मी ऑफिसर सारखेच दिले जाणार आहेत. प्रमोशन सुद्धा त्याप्रमाणे असणार आहे. त्याच्यानंतर ऑफिसर कमिशन इन इन्फंट्री TA मे बी कॉल्ड आउट फॉर मिलिटरी सर्व्हिस फॉर लॉंगर ड्युरेशन डिपेंडिंग ऑन दी रिक्वायरमेंट. म्हणजेच आर्मीच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला पोस्टिंग इन्फंट्री TA याप्रमाणे देण्यात येईल. त्यानंतर पे स्केल काय असणार आहे, तर 7 CPC यासाठी आहे. तर रँक वाईज लेवल आहेत, पे मॅट्रिक्स आहेत आणि मिलिटरी सर्व्हिस पे आहेत. तर इथे तुम्ही ते प्रॉपररित्या पाहू शकता. त्याच्यानंतर जे विद्यार्थी रिटर्न टेस्ट क्वालिफाय होणार आहेत त्यांचे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू बोर्डाकडून घेतले जाणार आहेत. त्यासाठी खालील जे डॉक्युमेंट दिले आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. तर ॲप्लिकेशन फॉर्म IAF TA9 रिवाइज्ड पार्ट 2 मी डाउनलोडेड. म्हणजे तुम्ही या वेबसाईटवरून तो फॉर्म डाउनलोड करू शकता. तो तुम्हाला हँड रिटन भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स आहेत ते 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर लॅटेस्ट फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, जे की तुम्हाला फक्त आणि फक्त रजिस्टर्ड MBBS डॉक्टरकडून घ्यावायचं आहे. त्याच्यानंतर कॉपी ऑफ आयडेंटिटी प्रूफ. यामध्ये तुमचा वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं. सोबतच तुम्हाला फोटोग्राफ तुमचे सोबत ठेवायचे आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ किंवा डोमासाईल या दोन्हीपैकी एक तुम्हाला तिथे द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर आहे सर्टिफिकेट फॉर प्रूफ ऑफ एज. म्हणजे तुमच्या एज कन्सिडर करण्यासाठी तुमचं मॅट्रिक किंवा सिनियर सेकंडरी मार्कशीट किंवा त्याचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनच्या वेळी देणं गरजेचं आहे. हे सर्टिफिकेट तुम्हाला डेट ऑफ बर्थच्या व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस सर्टिफिकेट बाय कॅन्डिडेट एम्प्लॉयड इन सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, स्टेट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सेक्टर
ऑथेंटिकेटेड बाय हेड ऑफिस अलॉंग विथ सॅलरी सर्टिफिकेट अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. म्हणजे जे स्टुडंट, जे विद्यार्थी ऑलरेडी सर्व्हिंग मध्ये आहेत त्यांनी NOC आणि त्यांचे सॅलरी सर्टिफिकेट इथं जमा करणं गरजेचं आहे. जे सेल्फ एम्प्लॉईड कॅन्डिडेट आहे त्याने ॲफिडेव्हिट द्यायचं आहे. आणि जे कॅन्डिडेट जे वर्किंग आहेत किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांच्यासाठी इथे कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हुज नेम्स व्हॅरी इन डॉक्युमेंट शुड सबमिट कॉपी ऑफ गॅझेट नोटिफिकेशन. काही विद्यार्थ्यांचे नावामध्ये नॉर्मल मिसमॅच काही असतील तर त्यासाठी तुम्ही पेपर आउट केलेले काही प्रूफ्स कटिंग्स त्याच्या असतील ते जमा करायचं आहे. सोबत जे काही गॅझेट नोटिफिकेशन असतील त्या पण तुम्हाला इथे जमा करायच्या आहेत. त्याच्यानंतर लॅटेस्ट इन्कम प्रूफ तुम्हाला जमा करायचा आहे, जो की तुमच्या इन्कम टॅक्स रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा मॅजिस्ट्रेट एम्प्लॉयर कडून मिळालेला असेल, ज्यामध्ये कॉपी ऑफ पॅन कार्ड, कॉपी ऑफ आधार कार्ड अँड कॉपी ऑफ लॅटेस्ट इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR तुम्हाला तिथे जमा करायचं आहे. जे एम्प्लॉई रेल्वेमध्ये ऑलरेडी काम करतायत त्यांच्यासाठी रेल्वेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यांनी दिलेलं आहे की दी फॉलोइंग ॲप्लिकेबल सर्टिफिकेट बी कंपल्सरी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे खाली त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स दिलेले आहेत. ते सर्टिफिकेट तुम्हाला ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू जमा करायचे आहेत. तर हे आहे सर्टिफिकेट टू बी रेंडर्ड बाय कॅन्डिडेट एम्प्लॉईड इन सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन टेरिटोरी, स्टेट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ड्युली ऑथेंटिकेट बाय हेड ऑफिस. म्हणजे जे एम्प्लॉईड आहेत ऑलरेडी सेंट्रलमध्ये किंवा युनियन टेरिटोरी, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे इथं त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे C फॉर्मॅट दिलेला आहे, जो जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे. यावरती त्यांनी ते ऑथेंटिकेट करून इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जमा करायचा आहे. 2 फॉर्मॅट आपण पाहिले, त्या 2 फॉर्मॅट मध्येच तुम्हाला ते ऑथेंटिक करून देण्याचं आहे. तर पुन्हा एकदा त्याने नोटिफिकेशन दिलेलं आहे खाली की कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ॲट जॉईंट टेरिटोरियल army.gov.in ओनली. तर फक्त आणि फक्त या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इतर कोणत्याही मार्गांनी ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे ही टेरिटोरियल आर्मीसाठी जे विद्यार्थी कॅन्डिडेट्स पात्र असतील त्याने देशाची सेवा करण्यासाठी जॉईन करायला हरकत नाही. काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.